पांडुरंगा, तुझ्या भेटीसाठी माऊली दरवर्षी येते आणि त्याच वाटेवरती माझं हे वेळापूर गाव आहे. ॲग्रिकॉस एक्सपोर्ट्स आणि हॉटेल तात्या व तात्या बाजार आमटी प्रायोजित हेलो पांडुरंगा संवाद विठ्ठलाशी. लहान असताना पांडुरंगा खूप आनंद देऊन ही वारी जायची. वर्षभर पैसे साठवायचे, ओढ्याला जाऊन करंज्या फोडायच्या, एरंड्या गोळा करायच्या आणि पैसे साठवून आजीकडे ठेवायचे. वर्षभर साठलेली पुंजी 10-20 पैसेच असायचे आणि तरी सुद्धा पांडुरंगा त्यावेळचा सगळ्यात म्हणजे आनंदाचा जिलेबी आणि भजे यासाठी आम्ही आतुरतेनं वर्षभर या माऊलीच्या वाटेवरती डोळे लावून बसायचो. कुणीतरी नात्या गोत्यातला मामा मावशी यायचे आणि तेही 5-10 पैसे द्यायचे. पैसा लहान होता पण खूप श्रीमंती होती. पालखी खूप छोटी होती पण प्रचंड आनंद देऊन जाणारी होती. आम्ही धपाटे करायचो आणि वारकऱ्यांसाठी घेऊन जायचो. तोच वारकऱ्यांसाठी मेवा असायचा. वारकऱ्यांची अशी तुडुंब गर्दी त्या अन्नावरती अशी फडफड व्हावी इतकं अन्न अमूल्य होतं. पाऊस काळ पांडुरंगा प्रचंड होता. धो 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 पाऊस पडायचा. वारी अशी चिंब चिंब भिजत जायची. ओढ्या नाल्यातून वाटा करत आम्ही पालखीच्या दिशेने यायचो. खरोखर पांडुरंगा कुठं आहेत ते दिवस. आज आम्ही पुढारी झालो, आमदार झालो. आम्ही पांडुरंगाच्या पायाशी हेच मागणं मागतोय की पांडुरंगा पाऊस पडू दे. पण आम्ही एकही झाड ठेवलं नाही. कुठून पाऊस पडणार? पांडुरंगा, आमच्या तर पिढीनं बैलगाडीपासून विमानापर्यंतचा प्रवास म्हणजे जे हजारो वर्षामध्ये जी प्रगती झाली नाही ती या 50 वर्षामध्ये झाली. आमचा बैलगाडीचाही प्रवास झाला. अकलूज पर्यंत जायचो, पिलीव पर्यंत जायचो, पंढरपूरला तुझ्या भेटीलाही यायचो. पण आमचं स्वास्थ्य गेलं, जीवन अनिश्चित झालं. आमच्या गरजा वेगळ्या आणि त्या देवानं सोडवाव्यात. पांडुरंगा, तुझ्या भक्ती सागरामध्ये न्हावून निघत असताना त्यावेळचा तो काळ प्रचंड आनंदाचा होता. कोणत्याही गरजा नव्हत्या. पाऊस पडण्याची विनंती नव्हती. गरजेपुरतं व्हायचं. आजोबा असायचे, आजी असायचे, वडील आई असायचे. अगदी मन 2 मन धान्य व्हायचं. एखादी म्हैस दुधासाठी असायची आणि ते जीवन किती आनंदी असायचं. पण आज सगळं काय मिळून सुद्धा पांडुरंगा हे जग बदललं. गरजा बदलल्या आणि या बदललेल्या गरजामध्ये या भक्तांची, भाविकांची भूमिका सुद्धा पांडुरंगा बदलली. आमच्या मागण्या बदलल्या. आम्ही पूर्वी त्या भक्तीच्या सागरामध्ये मिसळण्याचा आणि आनंद घेण्यासाठी फक्त पांडुरंगा तुझ्या भेटीला येतो. आज काहीतरी मागायसाठी येतोय आणि हे सगळं बिघडवलंय पांडुरंगा. हे आमच्याच विज्ञानानं, आमच्याच आशा आकांक्षानं आमची भूक कुठं थांबणार नाही. पैसा मिळाला की प्रतिष्ठा पाहिजे, प्रतिष्ठा मिळाली की पद पाहिजे आणि पद मिळाली की संपत्ती पाहिजे.
आणि हे चक्र कुणालाही सुटत नाही. हे भयानक आहे आणि पांडुरंगा हे बदलावं लागेल. गरीब एका बाजूला गरीब होत चाललेला आहे आणि दुसऱ्या बाजूला श्रीमंत हा श्रीमंत होत चाललेला आहे. हे अनिश्चित जीवन कुठेतरी संपवावं लागेल. आणि म्हणून पांडुरंगा या वाटेवरून माऊलीची पालखी जात असताना माऊलीच्या 700-800 वर्षापूर्वीचा तो जीवन काळ हा समृद्धीचा होता. त्यावेळचा काळ हा ऐश्वर्याचा आणि अतिशय आनंदाचा होता. आणि आज आम्ही विनाशाच्या वाटेवरती आहोत आणि पांडुरंगा तुझी आशा लावून आम्ही बसलोय. आणि निश्चितपणानं आता माणूस या चक्रवाळामध्ये अडकलेला आहे. त्याला बाहेर निघण्यासाठी आता कोणताही मार्ग नाही. त्याला ही स्पर्धा थांबू देत नाही. जीवन कशासाठी आहेच तो विसरून गेला. आणि म्हणून पांडुरंगा हे अनिश्चित चित्र कुठं ना कुठं तरी तुलाच थांबवावं लागणार आहे. आम्ही दरवर्षी पाऊस मागणार आहे, दरवर्षी आमची घराणे मागणार आहे, दरवर्षी आम्ही निरा देवदरचं पाणी मागणार आहे, दरवर्षी आम्ही शिक्षण गोरगरिबाच्या मुलासाठी मागणार आहे. दरवर्षी आमच्या व्यथा ह्या अनंत आणि न अथांग अशा समुद्रासारख्या कधी न थांबणार आहे. आणि म्हणून पांडुरंगा आता यामध्ये या लाखो वैष्णवांना ते बदलण्याचं आणि या देशातलं चित्र बदलण्याची ताकद ही तुझ्यामध्ये आहे. आम्ही आता थकलोय. फक्त आम्ही या धावपळीचा एक हिस्सा झालोय. आमचं स्वतःच असं जीवनच राहिलं नाही. आमच्यापेक्षा कोणी पुढे जातोय का? आमच्यापेक्षा कोणी मोठा होतोय का? आमच्यापेक्षा कोणी संपत्ती जास्त मिळवतोय का? आमच्यापेक्षा कोणी धोकादायक जास्त आहे का? आमच्यापेक्षा मोठा गुन्हेगार दुसरा कोणी आहे का? आमच्यापेक्षा पदानं दुसरा मोठा कोणी आहे का? आणि हे चक्र पांडुरंगा हे दुसरं कोणी थांबवू शकत नाही. म्हणून माझं पांडुरंगा तुझ्या समोर लोटांगण आहे ते जीवन चक्रच उलट फिरवावं लागणार आहे. आणि माणसाच्या आयुष्यामध्ये ते सुख ते समाधान जे आम्ही 30, 40, 50 वर्षापूर्वी जे भोगलं, प्रचंड गरिबी होती पण प्रचंड आनंद होता, प्रचंड सुख होतं. आणि याच दिवसाची आषाढी वारीची आम्ही वाट पाहायचो. काही मागणं नसायचं. वडिलांचं फाटलेलं धोतर असायचं, आईच्या लुगड्याला गाठी मारलेल्या असायच्या, पण प्रचंड मनामध्ये आत्मविश्वास होता, आनंद होता. आणि म्हणून पांडुरंगा मी तुझ्याकडे हे साकडं घालतोय की हे जीवनाचं चक्र कुठं ना कुठं तरी थांबवावं लागणार आहे. आणि पूर्वीचा सुवर्ण काळ जे आमच्या आयुष्याला आनंद देऊन जाणारा होता. मामा आला तर आम्ही 4-4 दिवस त्याला जाऊ देत नव्हतो. नात्या गोत्याची माणसं आली तर 2-2 दिवस 4-4 दिवस आमच्याकडे राहत होती. आता आमच्या घरी इतकं श्रीमंत असून कुणी येत नाही. प्रत्येकाला घाई आहे, प्रत्येकाला गडबड आहे, प्रत्येकाला संसार आहे, कोणाकडेही वेळ नाही. आणि मग पांडुरंगा हे जीवनाचं चक्र हे खरं गतिमान झालं. ज्ञानानं विज्ञानानं खरोखर पुढे नेलं, पण आमचं जीवन संपवलं. एवढं जीवन आम्हाला परत दे, एवढंच मी पांडुरंगाला
मागणी करतो आणि पांडुरंगा माझा फोन हा बंद करतो.